1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं। 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरातील सोन्या मारुती चौकातील मध्यवर्ती कार्यालयात मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते मनसे सदस्य नोंदणी अभियान, NCMC कार्ड शिबिर तसंच कामगार, शिक्षक आणि मनसैनिकांचा गौरव करण्यात आला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रात मनसे सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून सोलापूर शहरातही मनसे सदस्य नोंदणीला प्रारंभ करण्यात आला। NCMC कार्ड शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून हे शिबिर आणि नोंदणी अभियान 2 दिवस राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी दिली। मराठी भाषेसाठी प्रावीण्यानं कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला। पद्माकर कुलकर्णी, मनोज काटकर, रवी चव्हाण, श्यामल गलांडे, विजय खाडे, श्रीधर गुडेली, अल्ताफ पठाण, मोहन माडे, मंगल चव्हाण यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनवीसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, मनवीसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके, शिक्षक सेनेचे राज्य सरचिटणीस विश्वास गजभार, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कोळी, मनसे जिल्हा वाहतूक संघटक प्रसाद कुमठेकर, वाहतूक शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष माने, महिला आघाडी शहर अध्यक्षा जयश्री हिरेमठ, मनसे उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष गणेश भोसले, शिक्षक सेनेचे शहर उपाध्यक्ष गणेश राऊत, समर्थ माळगे, अभिषेक इरकल, सैफन जमखंडी, श्रीराज महिंद्रकर, प्रथमेश घनाते, देवीदास उत्तरकर, सुनील स्वामी, नागेश हिरेमठ यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होतं। त्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या माता भगिनी वडीलधारी मंडळींसाठी राज्य परिवहन महामंडळाचे NCMC कार्ड, ज्याच्यामधून आमच्या माता भगिनींना या ठिकाणी महाराष्ट्रभर फिरण्यासाठी सोयीसुविधा सवलत मिळणार आहे। त्याचं कार्डचं या ठिकाणी वाटप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात येत आहे। त्याचबरोबर आज कामगार दिनानिमित्त आमचे कामगार नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्रीधर गुडेली, त्यांचे सर्व सहकारी आणि आमचे कामगार बांधव यांचा सन्मान देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे। STमध्ये प्रवास करण्यासाठी महिला भगिनींना जे कार्ड लागतं आहे त्या कार्डाचं शिबिराचं आयोजन या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। ना नफा ना तोटा या तत्वावर या ठिकाणी त्या कार्डची योजना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं राबवण्यात येणार आहे। आज व उद्या सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये हा उपक्रम सोन्या मारुती महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपर्क कार्यालय या ठिकाणी होणार आहे। तरी सर्व सोलापूर शहरातील माता भगिनींनी या शिबिरामध्ये भाग घेऊन त्याचा लाभ घ्यावा। मनसेचं कार्य मराठी माणूस आणि मराठी भाषा याबद्दल फार गौरवास्पद आहे। त्यांचे पदाधिकारी जे आहेत ते मनापासून ही भाषा हा माणूस जोपासण्याचा फार मोठा प्रयत्न केलेला आहे। मराठी जी भाषा आहे ही 12व्या शतकापासून चक्रधर स्वामींच्या बुद्धिपूर्व वर्णन या ग्रंथामध्ये सुद्धा मराठी भाषेचं वर्णन आहे। पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी, तैशी भाषा माझी साजरी मराठी या, रत्ना माझी रत्नकिळा की रत्ना माझी हिरा निळा, तैसा भाषा माझी चोकाळा माय मराठी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सतत प्रयत्न केला आणि गेल्या 1.5 वर्षापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। त्यात आमचाही साहित्य परिषदेचा फार मोठा वाटा आहे। सोलापुरातून आम्ही 80 पत्र पंतप्रधानांना पाठवले होते आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातून 1 लाख पत्र गेले होते। त्याचा प्रभाव थोडाफार पडला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमचा या ठिकाणी जो सत्कार केला त्याच्याबद्दल मी त्या सर्वांचा पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे। कायमच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या मातृभाषेसाठी आणि मराठी भाषेसाठी आग्रही भूमिका घेत आलेली आहे आणि त्याच विभागातर्फे आम्हाला इथं सत्कारित करण्यात आलं
त्याबद्दल मला खूप आनंद झाला. कुठंतरी आमच्या कार्याचा आणि मराठीमध्ये लेखनाचा गुणगौरव करण्यात आला. त्याबद्दल मी या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि मनसेचं हृदयापासून आभार मानतो. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन यांचा औचित्य साधून मराठी भाषेसाठी कार्य करणारे काही निवडक खिऱ्यांचा सत्कार, त्याचबरोबर अहोरात्र झटून या महाराष्ट्र धर्मासाठी काम करणारे जे कामगार वर्ग आहे त्या कामगारांचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित केलेला होता. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या सर्व शिक्षक, कामगार आणि मराठी भाषेसाठी काम करणारे जे हिरे आहेत त्यांची इथं उपस्थिती लाभली, त्याबद्दल मी त्यांचा आभार आहे. कार्यक्रमामध्ये आज कामगार दिन असल्या कारणाने कामगारांचा गौरव व सोलापूर जिल्ह्यातील मराठी भाषांना विद्यार्थ्यांपर्यंत कसं जास्तीत जास्त हे करण्याचा प्रयत्न जे करण्यात आपले शिक्षक व त्या शिक्षकांचा देखील गौरव इथं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येत आहे. यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्य परिवहनच्या सर्व एस टी महामंडळाचा फ्री पासचा लाभ ह्या माता भगिनींना मिळावा यासाठी या शिबिराचं देखील इथं आयोजन करण्यात आलं आहे.